स्मार्ट मीटर रद्द करा, बसवलेले स्मार्ट मीटर काढून घेतलेच पाहिजे. ग्राहकांची लूट रद्द करा. स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजे. स्मार्ट मीटर पाहिजे. महावितरण होश में आओ. महावितरण होश में आओ. अमित शाह की दादागिरी नहीं चलेगी. मोदी की दादागिरी नहीं चलेगी. महावितरण की हुक्मशाही नहीं चलेगी. महावितरण की दादागिरी नहीं चलेगी. महावितरण की हिटलरशाही नहीं चलेगी. भाजप की गुंडागर्दी नहीं. दिनांक 23 जून रोजी नाशिक रोड येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची निदर्शने करून विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. निवेदनात म्हटलंय की महावितरणकडून संपूर्ण नाशिक शहरात बहुतांश ठिकाणी ग्राहकांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे स्मार्ट मीटर तथा प्रीपेड मीटर बसवण्यात आलंय आणि बसवणं सुरू देखील आहे. नागरिकांमध्ये स्मार्ट मीटर विरोधी रोष असताना तसंच स्मार्ट मीटर सक्तीचा कोणताही कायदा अस्तित्वात नसताना ग्राहकांचं सध्याचं मीटर सुस्थितीत असताना नवीन मीटर बसवण्यात आलंय. दुसरीकडे स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ बिल वाढवून येत असल्यानं अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसंच प्रीपेड प्रणालीमुळे ग्राहकांवर अन्याय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली. असं सर्व असताना विद्युत विभागाच्या या खोडसाळपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतोय. दररोज नियमित लाईट जाणं हा सुद्धा महावितरणचा निष्क्रिय कारभार दिसून येतोय. नागरिकांच्या वतीनं असं ठामपणे कळवत आहोत की वरील सर्व बाबींचा विचार करता ग्राहकांच्या संमतीशिवाय परिसरात स्मार्ट मीटर बसवण्यात स्पष्टपणे विरोध करत आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी बेकायदेशीरपणे मीटर बसवण्यात आलेत ते तत्काळ काढून घेण्यात यावेत व पुन्हा जुने मीटर पूर्व परिस्थितीत बसवून देण्यात यावे. भविष्यात अशा निवेदनाच्या अनुषंगानं तत्काळ कारवाई न झाल्यास भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीतर्फे महावितरण कार्यालयावर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट तानाजी जायभावे शहर सेक्रेटरी माकप यांच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी कॉम्रेड हिरामन तेलोरे, आत्माराम डावरे, दिनेश सातबाई, मोहन जाधव, दगडू वडगर, सतीश खैरनार, एकनाथ इंगळे, दीपक पोर, राहुल गायकवाड, स्वरूप वाघ, अंकुश दिदळे, विजय गांगुडे आदींसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी या आंदोलनात सहभागी होण्याचं मुख्य कारण असं की मी सुद्धा एक महावितरणाचा ग्राहक आहे. माझ्या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारे आमची कोणाची परवानगी न घेता MSCBचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले मी त्यांना डायरेक्ट चोर म्हणेल. कारण सोसायटीत जाऊन त्या ग्राहकांची परवानगी नसताना त्या चेअरमनला विचारलेलं नसताना तुम्ही चोरी केलेली एका प्रकारची. तिथे आमचे जे पहिले मीटर बसवलेले होते ते मीटर काढून घेतले आणि आम्हाला न विचारता तुम्ही स्मार्ट मीटर तिथे बसवले. याचा परिणाम असा झाला की मला जे पहिलं 450-500 रुपये लाईट बिल येत होतं ते लाईट बिल आता 950 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये येत आहे. माझं त्या एकच म्हणणं आहे की यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये यांचा दावा आहे की 1 कोटीच्या पुढे यांनी स्मार्ट मीटर बसवले. परंतु 1 कोटी स्मार्ट मीटर बसवले असताना सुद्धा त्यांच्याकडे एक सुद्धा असा ग्राहक नाहीये की तो ग्राहक असं म्हणला पाहिजे की मला स्मार्ट मीटर बसवल्यामुळे फायदा झाला. स्मार्ट मीटर बसवणे फक्त अदानीचं पोट भरणं एवढंच काम चालू आहे. सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं काम या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून चाललं आहे. म्हणून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सर्व जनतेला आवाहन करीत आहोत की स्मार्ट मीटरला आपण कडकडून विरोध करा. ही सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं मीटर आहे. ते कुठल्याही प्रकारे स्मार्ट नसून फक्त नाव स्मार्ट दिलेलं आहे, परंतु ते लूट करण्याचं मीटर असून आपण सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे. आणि आज जशी आमची लूट होत आहे अशी अनेक करोडो ग्राहकांची लूट होणार आहे. म्हणून इथून पुढे आपण सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे आणि या स्मार्ट मीटरला विरोध केला पाहिजे. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून महावितरण असेल, राज्य सरकार असेल यांना विनंती करतो की ग्राहकाची लूट करणे बंद करा. सर्वसामान्य माणसाचा तुम्ही रोष घेऊ नका. सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करू नका. आधीच रोजगार नाहीये, शिक्षणाची परिस्थिती काय तुम्ही बघितली असेल, आरोग्याची परिस्थिती काय तुम्ही बघितली असेल. हे सर्व चालत असताना सुद्धा तुम्ही सामान्य माणसाची स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट करत आहे. त्वरित ही लूट थांबवा आणि जुने जे मीटर आहे ते पूर्ववत करा. स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे. तुम्ही तसं एक उदाहरण दिलं पाहिजे की स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाचा कोणता फायदा होतो, परंतु तुम्ही कुठलंही उदाहरण दिलेलं नाही. ग्राहकाची परवानगी घेतलेली नाही. जबरदस्ती पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने, हिटलरशाही पद्धतीने तुम्ही ते मीटर बसवत आहात. हे मीटर तात्काळ लवकरात लवकर काढून घ्या आणि आमचे जुने मीटर बसवा. एवढीच या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ॲक्च्युअल हे प्रीपेड मीटर बसवण्याचा अगोदर राज्य शासनाने जाहीर केलं. जनतेचा विरोध झाल्यानंतर
प्रीपेडचं नाव बदलून स्मार्ट मीटर असं नाव देण्यात आलं आणि आज ते स्मार्ट मीटर नागरिकांच्या संमती विना बसवायला परवानगी नसताना सुद्धा त्या ठिकाणी ग्राहकाच्या परवानगी विना येऊन संबंधित MSEBीचे कॉन्ट्रॅक्टर त्या ग्राहकाच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर बसवले जातात आणि या स्मार्ट मीटरच्या आडून जे पूर्वी 1000 रुपये बिल यायचे ते आज 2 आणि 2,500 रुपये या स्मार्ट मीटरचं बिल येतं. यामधून असं दिसतंय की या स्मार्ट मीटरमधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या लुटीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या मुख्य अभियंता MSEBीच्या कार्यालयासमोर आज आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत. आम्ही या अगोदरही मुख्य अभियंता यांना भेटून निवेदन दिलं होतं की तुम्ही मोहीम थांबवा. नागरिकांच्या घरी चांगले मीटर असताना तुम्ही हे स्मार्ट मीटर परस्पर बदलून जातात आणि नागरिकांचं त्या ठिकाणी होणारी जी लूट आहे ही थांबवली पाहिजे. याचं कारण जर तुम्ही लाईट बिल भरलं नाही तर ऑटोमॅटिक मुंबईहून सदर लाईट मीटर कट होतं आणि लाईट बिल भरल्यानंतर 2 किंवा 4 तासाने ते संबंधित लाईट मीटर चालू होतं. म्हणजे एक प्रकारे हे स्मार्ट मीटर नसून हे प्रीपेड मीटर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आम्ही या स्मार्ट मीटर मोहिमेला कडाडून विरोध करतोय. MSEBीने राज्य शासन याच्यावर सखोल चर्चा करून याचा निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे काळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं या ठिकाणी जाहीर करतो. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.